नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या पारडी-मक्ता येथे निसर्गाच्या कोपापेक्षाही भयानक घटना घडली। येथील शेतकरी उमेश नवनाथराव पतंगे यांच्या शेतातील आखाड्याला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि आखाड्यातील सर्व साहित्याला कवेत घेतले। या भीषण आगीमध्ये तब्बल 20 शेळ्या, कुक्कुटपालनातील कोंबड्यांचा जळून मृत्यू झालाय। इतकेच नाही तर शेतीसाठी लागणारी महत्त्वाची अवजारे आणि इतर साहित्यही जळून खाक झाले। आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता इतकी होती की कोणाचीही काहीही चालले नाही। अखेर अर्धापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर आग आटोक्यात आली। मात्र तोपर्यंत उमेश पतंगे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते। लागलेली आहे आणि आमचे मामा आणि वाघमारे गडी इथं होते दोघ जण, मात्र कशामुळे लागली काय नाही याचं कारण अजून आम्हाला समजलं नाही। या आगीमध्ये काय काय नुकसान झालेले? 20 शेळ्या होत्या आणि आपलं एक घरगुती छोटंसं पोल्ट्री फार्म होतं, त्याच्यामध्ये पोल्ट्री पंपाचं साहित्य आणि आपले शेतीचे साहित्य 100 किलो आणि मोठ्या कोंबड्या 50 होत्या। अंदाजित नुकसान किती झालं असेल? अंदाजीच हे 2.5 ते 3 लाख रुपयाचे नुकसान आहे। याच्यात बोरचे पाईप होते, प्लास्टिकच्या छड्या आणि पेट्रोल पंप होता। अजून 3.5 ते 4 लाख रुपये अंदाजे नुकसान झालेले आहे आमचे। तर आग विझवण्यासाठी कुणी कुणी मदत केलेली? आपले अर्धापूरचे सहकार्य सगळे मंडळी आणि गावातले खूप जण होते उपस्थित, त्याच्या माध्यमातून जेवढं काय आखाड्यामध्ये होतं, झोपडीमध्ये होतं, त्याच्यातील काही शिल्लक राहिलेले आहे? काहीच शिल्लक राहिलेलं नाही। आणि एकूण दोन्ही साईडने केळी आहेत, केळीचे बी नुकसान भरपूर झालेले आहे। अंदाजा केळीचं नुकसान किती झालं असेल? 500 ते 600 झाडाचे झाले, दोन्हीकून 300-300 झाडं नुकसान झालेली आहे।